नमस्कार धनुराशीच्या मंडळींनो, मी आपलं गुरुमाता या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत करते। तर सर्वांना नमस्कार। आपल्या आवडत्या चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। मे महिना धनुराशीसाठी नशिबाची साथ घेऊन येणार आहे का? करिअरमध्ये मोठी झेप घेण्याची वेळ आली आहे का? पैशांची आवक वाढणार आहे की खर्च डोकेवर काढणार? प्रेमात गोडवा वाढणार की काही अंतर निर्माण होणार? कौटुंबिक जीवनात आनंद येणार की काही तणाव निर्माण होणार? आपले आरोग्य कसे राहणार? काळजी घ्यावी लागणार की उत्तम? विद्यार्थ्यांना यश मिळणार की मेहनत करावी लागणार? तर धनुराशीच्या मंडळींनो, हा जो येणारा मे महिना आहे तो तुमच्यासाठी संधी घेऊन येणार आहे का काही कठीण निर्णय घ्यायला लावणार? तर चला तर मग बघूया की आणि जाणून घेऊया की धनुराशीसाठी संपूर्ण मे महिना कसा असणार आहे। परंतु सर्व धनुराशीच्या मंडळींना माझ्याकडनं श्री स्वामी समर्थ आणि तुम्हा सर्वांना एकच विनंती करेन, कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा, कारण की स्वामींचा आशीर्वादांचा वर्षाव तुम्हा सर्व धनुराशीच्या मंडळींवरती कायमस्वरूपी राहो म्हणून। आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल, माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया एकदा सबस्क्राईबचं बटन जरूर प्रेस करा, कारण की आज तुमच्या एका सबस्क्राईबमुळे मला असेच नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी अजून जास्तीत जास्त प्रोत्साहन मिळतं, त्यामुळे सबस्क्राईब नक्कीच करा। तर धनुराशीच्या मंडळींनो, मे महिन्यातील प्रत्येक आठवडा तुमच्यासाठी वेगळा अनुभव देणारा ठरणार आहे। कधी उत्साह, कधी थोडा ताण, तर कधी समाधान देणारे क्षण असा हा प्रवास असणार आहे। पहिला आठवडा थोडा गोंधळाचा आणि व्यस्ततेचा राहील। कामाचा भार अचानक वाढलेला दिसेल। काही गोष्टी वेळेत पूर्ण करायला थोडी धावपळ होऊ शकते, त्यामुळे मनात थोडा ताण राहील, परंतु तुम्ही हार मानणार नाही। या आठवड्यात तुम्हाला स्वतःची क्षमता कळेल। दुसरा आठवडा थोडा स्थिरता देणारा असेल। आधीचा ताण कमी होईल, कामात सुधारणा दिसेल, काही नवीन संधी देखील तुम्हाला मिळू शकतात आणि या संधींचा तुम्ही योग्य फायदा घेतला तर पुढे तुम्हाला त्याचे अगदी चांगले परिणाम मिळणार आहेत। आणि तिसरा आठवडा तुमच्यासाठी भाग्यवान ठरू शकतो। काही चांगल्या बातम्या मिळतील, आर्थिक बाबतीत तुम्हाला सुधारणा दिसेल, नातेसंबंधांमध्ये गोडवा वाढेल। हा आठवडा तुमचं मन आनंदित ठेवणारा असणार आहे। चौथा आठवडा थोडा ताण देणारा असू शकतो। कामाचा प्रेशर वाढेल, काही निर्णय घ्यावे लागतील आणि त्यातूनच तुम्ही योग्य मार्ग काढाल। आणि पुढील पाचवा आठवडा असणार आहे तो थोडा रिलॅक्स करणारा असेल। मागच्या सगळ्या धावपळीनंतर तुम्हाला शांत वाटेल आणि तुम्ही स्वतःसाठी वेळ मिळेल। करिअर आणि व्यवसाय संदर्भात जर आपण पाहिलं तर मे महिना करिअरच्या दृष्टीने तुमच्यासाठी अगदी महत्त्वाचा आहे। सुरुवातीला कामाचा ताण वाढलेला असेल, काही गोष्टी अचानक तुमच्यावरती येतील, पण ते तुम्ही व्यवस्थितपणे अगदी हाताळाल। ऑफिसमध्ये तुमच्या कामाकडे लक्ष दिलं जाईल। वरिष्ठांकडून अपेक्षा वाढतील, त्यामुळे कामात बिलकुल पण कसर करू नका। व्यवसाय करणाऱ्यांसाठी तर हा काळ अगदी चांगल्या संधी घेऊन येणार आहे। काही नवीन प्रोजेक्ट देखील तुम्हाला मिळू शकतात। जुने अडकलेले व्यवहार जे असतील ते देखील पूर्ण होतील आणि जे नोकरी करतायत त्यांना प्रमोशन किंवा नवीन जबाबदारी देखील मिळण्याची शक्यता आहे। शेवटी मेहनतीचं फळ तुम्हाला ह्या महिन्यामध्ये नक्कीच मिळणार आहे। आता आपली आर्थिक परिस्थितीबद्दल जाणून घेऊया। तर पैशांच्या बाबतीत सुरुवातीला थोडं टेन्शन होऊ शकतं, खर्च वाढलेले दिसतील, काही अनपेक्षित खर्च समोर येतील, पण या महिन्याच्या मध्यात तुमची परिस्थिती सुधारेल। पैशांची आवक वाढेल। गुंतवणूक करताना फक्त थोडा विचार करा, घाई करू नका। शेवटी तुमची आर्थिक स्थिती ही स्थिर होईल। प्रेम आणि वैवाहिक जीवनाबद्दल जाणून घेऊया। तर प्रेमाच्या बाबतीत हा महिना मिश्र आहे। सुरुवातीला काही गैरसमज होऊ शकतात, संवाद ठेवला तर ते दूर होतील। नवीन रिलेशनसाठी हा काळ चांगला आहे। विवाहित लोकांसाठी मध्याचा काळ तुम्हाला आनंद देणारा असेल आणि शेवटी तुमचं नातं अधिकच मजबूत होईल। कौटुंबिक जीवन, घरच्या बाबतीत सुरुवातीला थोडा ताण जाणवेल, पण हळूहळू सगळं काही ठीक होईल। मध्यात काही आनंदाचे क्षण येतील आणि शेवटी घरामध्ये तुमच्या शांतता आणि आनंद राहील। शिक्षण आणि विद्यार्थी जीवन, विद्यार्थ्यांसाठी हा महिना मेहनतीचा आहे।
सुरुवातीला तुम्हाला लक्ष केंद्रित करायला अडचण येईल, परंतु हळूहळू सुधारणा होईल आणि शेवटी याचे सर्व काही चांगले परिणाम तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. आणि धनुराशीच्या आरोग्याबाबतीत मे महिना कसा असणार, तर आरोग्याच्या बाबतीत सुरुवातीला तुम्हाला थोडी काळजी घ्यावी लागणार आहे. थोडा थकवा जाणवेल, परंतु मध्यामध्ये तुमच्या तब्येतीमध्ये तुम्हाला नक्कीच सुधारणा जाणवेल आणि शेवटी म्हणजे मध्यानंतर तुम्हाला अगदी चांगली ऊर्जा तुमची वाढेल, तब्येतीमध्ये चांगली तुम्हाला सुधारणा मिळेल. तर धनुराशीच्या लोकांसाठी मी मे महिन्यामध्ये काही उपाय सांगत आहे. जे उपाय करायचे आहेत ते म्हणजे गुरुवारी भगवान विष्णूंची पूजा करा, पिवळ्या वस्तू दान करा, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करा आणि गरिबांना अन्नदान जेवढं होईल आपल्याकडून जेवढं झेपेल तेवढं अन्नदान नक्कीच करा. तर मे महिना हा धनुराशीसाठी बदल आणि प्रगती घेऊन येणार आहे. सुरुवातीला ताण, परंतु शेवटी तुम्हाला समाधान देणार आहे. करिअरमध्ये अगदी तुमची प्रगती आहे, आर्थिक सुधारणा तुमची चांगली आहे आणि नात्यांमध्ये देखील तुम्हाला स्थिरता या महिन्यामध्ये नक्कीच मिळणार आहे. संयम आणि मेहनत ह्या दोन्ही गोष्टींची तुम्ही जर जोड ठेवली तर हा महिना अगदी तुमच्यासाठी फायदेशीर आहे. मे महिना तुमच्यासाठी एकदम रोलर कोस्टरसारखा जाणार आहे, कधी वर तर कधी खाली, परंतु हा महिना तुम्हाला नक्कीच आनंद आणि समाधान देणार आहे. महिन्याच्या सुरुवातीला थोडा गोंधळ, कामाचा ताण, मनात अस्थिरता जाणवेल. काही गोष्टी आपल्या प्लॅनप्रमाणे होत नाही असं जरी वाटत असलं, त्यामुळे तुमची थोडी चिडचिड देखील होऊ शकते, परंतु ही परिस्थिती कायम राहणार नाही. महिन्याच्या मध्यात तुम्हाला चित्र बदलायला तुम्हाला दिसू लागेल. करिअरमध्ये चांगल्या संधी मिळतील, तुमच्या कामाचं कौतुक होईल, व्यवसायात देखील तुम्हाला चांगल्या अजून डील्स मिळू शकतात, कस्टमरमध्ये तुमची वाढ होऊ शकते आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टींमुळे तुमची आर्थिक स्थिती ही सुधारणार आहे. खर्च थोडेफार असणार, परंतु पैशांच्या बाबतीत पाहिलं तर हा महिना अगदी तुम्हाला आनंद देणार आहे आणि पैशांचं योग्य नियोजन हे तुमच्यासाठी अगदी फायद्याचं ठरू शकतं. प्रेम आणि नातेसंबंधांमध्ये थोडे गैरसमज जरी होऊ शकतात, परंतु संवाद आणि समजूतदारपणामुळे हे गैरसमज देखील लवकरच मिटतील. कुटुंबातील वातावरण देखील तुमचं शांतता आणि आनंदाचं वातावरण असणार आहे. काही जणांसाठी नात्यांमध्ये सकारात्मक बदल देखील तुम्हाला दिसू शकतात. आरोग्याच्या बाबतीत सुरुवातीला थोडा थकवा जाणवेल, परंतु तुमचा ऊर्जा ही नक्कीच वाढणार आहे आणि तुम्हाला अजून देखील चांगले फ्रेश वाटणार आहे. विद्यार्थ्यांसाठी महिना हा मेहनतीचा असून शेवटी तुम्हाला यश नक्कीच देणार आहे. थोडक्यात सांगायचं म्हटलं तर धनुराशीच्या मंडळींनो, हा महिना तुम्हाला आधी थोडं आव्हान देईल आणि त्यातूनच तुम्हाला नक्कीच पुढे नेईल. आणि फक्त तुम्हाला एकच सांगेन की संयम ठेवा, योग्य निर्णय घ्या आणि स्वतःवर विश्वास ठेवा आणि आपली मेहनत ही चालू ठेवा, कारण की मेहनतीचं फळ हे नक्कीच चांगलंच मिळतं. त्यामुळे आपली मेहनत चालूच ठेवा आणि स्वतःवर विश्वास ठेवा आणि या महिन्यात तुमचा आत्मविश्वास अगदी जोरदार असणार आहे. त्यामुळे मे महिना हा धनुराशीच्या मंडळींसाठी अगदी प्रगतीचा दरवाजा उघडणारा ठरेल. अनेक नवनवीन संधी, नवनवीन तुमच्या योजना तुम्हाला नक्कीच खूप फायदेशीर ठरणार आहे. एकंदरीत हा संपूर्ण महिना आनंदीचा आणि प्रगतीचा आहे. त्यामुळे धनुराशीच्या मंडळींनो, अजिबात चिंता करू नका. मे महिना हा अगदी तुमच्यासाठी स्वतःसाठी भाग्याचा नक्कीच ठरणार आहे. तर त्यामुळे आजची माहिती धनुराशीच्या मंडळींनो तुम्हाला कशी वाटली मला जरूर सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्कीच करा. आणि एक विनंती, कमेंट बॉक्समध्ये आपल्या स्वामी समर्थांचं नाव नक्कीच घ्या आणि आपल्या स्वामींचा आशीर्वाद तुमच्या सर्वांवरती कायमस्वरूपी राहो. आणि तुम्हाला एकच सांगेल, आनंदी राहा, सकारात्मक विचार ठेवा, आयुष्यामध्ये नक्कीच आनंद नक्कीच राहील. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. तुमचा एक सकारात्मक प्रतिसाद मला असे नवनवीन व्हिडिओ येण्यासाठी प्रोत्साहन देतो. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. धन्यवाद.